अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की सर्वात आधी जर का काही झालं पाहिजे तर महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र आला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आत्ता हे जे काय सगळं वातावरण बिघडवलेलं आहे लोकांनी, तर ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदी विरोधात नाही, आम्ही सक्ती विरोधात होतो. तर हे काही व्यापारी म्हणतायत की आम्ही मराठी बोलणार नाही. म्हणजे मरलो आहोत आम्ही इथे. मराठीचा जो विजय झालेला आहे याच्यासाठी आम्ही तो साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहित नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकते, पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेले होतो वर्षानुवर्ष, ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे. त्याच्यासाठी स्क्रीन मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, हे आम्ही पाहतो. मग जेव्हा मराठीचा विषय असतो, जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो, तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही? परत मी म्हटलं की मी माझ्यापुरतं बोलू शकते. मला पण हा प्रश्न पडलाय की असं का होत नाही किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही. इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही. हा दुर्दैवी आहे हे, पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे. पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते. वैयक्तिक मी आज इथे आली हेच उत्तर आहे. तर त्यामुळे आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे यांचं कधी सिनेमा करणं असेल किंवा मग अनेक विषयांसंदर्भात आपली भेट होत असते. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात, दोन भाऊ एकत्र येतात. तुम्हाला कसं मी म्हटलं ना की अवघा महाराष्ट्र असूसलेला होता या दृश्यासाठी आणि ते मंचावरती आज दिसणार आहे ते बघण्यासाठी आणि मराठीचा विजय साजरा करण्यासाठी. हे दोन कारणांसाठी मी इथे आली आहे. धन्यवाद.